या भागात तुम्हाला दिसेल की दानियल 2 मधील बायबल भविष्यवाणी पृथ्वीवरील राज्यांच्या उदय आणि पतनाची कालरेषा दर्शवते. येशू आणि सैतान यांच्यातील संघर्ष कसा सुरू झाला हे तुम्हाला समजेल. बायबल एका जागतिक सरकारची भविष्यवाणी करते का? देव स्वप्नांच्या माध्यमातून बोलतो का? त्याने राजा नबुकदनेस्सर आणि दानियल यांच्याद्वारे संवाद साधला. माझे नाव कॅमी उटमॅन आहे आणि मी या प्रश्नांची उत्तरे तसेच इतर अनेक गोष्टी उघडकीस आणणार आहे. बायबलच्या भविष्यवाण्यांचे उघडमध्ये सबस्क्राईब नक्की करा आणि सूचना बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही माझ्या आगामी व्हिडिओंना चुकणार नाही. जगभरात गोंधळ वाढत आहे. हे जगाच्या अंतासारखे वाटत आहे. राजकारणातील मतभेद आणि जागतिक महामारी संपूर्ण जगावर परिणाम करत आहे. एक बंदूकधारी शूटर शहराभोवती फिरत असल्याची बातमी प्राप्त झाली आहे. आपण एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे चाललो आहोत का? पुढे काय होणार आहे? आंतरराष्ट्रीय वक्ता कॅमी उटमॅन यांच्यासोबत या प्रवासात सामील व्हा, जेथे आपण बायबलचे सत्यांची उघड करू आणि आपल्या बायबल संबंधी प्रश्नांची मुख्य उत्तरे प्राप्त करू. कॅमी यांनी आपल्या जगभरातील प्रवासात जीवन आणि मृत्यूच्या परिस्थितीचा सामना करताना अविश्वसनीय चमत्कारांची नोंदणी केली आहे. अनलॉकिंग बायबल प्रॉफेसीज मध्ये आमच्यासोबत सहभागी व्हा, जेथे आपण पाहू की देवाने आपल्याला भविष्यातील मार्गदर्शनासाठी कशा प्रकारे दिशानिर्देश दिले आहेत. बायबल भविष्यवाणी पूर्वीपेक्षा तीव्र गतीने कशी पूर्ण होत आहे आणि आपण भविष्यासाठी कशा प्रकारे आशा मिळवू शकतो हे आपण एकत्र पाहू. बायबलच्या भविष्यवाण्यांचा उघड या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. माझे नाव कॅमी उटमॅन आहे. मी AWR ची उपाध्यक्ष आहे आणि माझ्या कामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चमत्कारांची नोंद करणे. यात येशूच्या वाचवण्याच्या चमत्कारिक शक्तीचे साक्ष चित्रित करण्यासाठी जगातील दुर्गम भागात प्रवास करणे समाविष्ट आहे, जसे की उत्तर कोरियाच्या DMZ सीमेवर किंवा फिलिपिन्स मधील बंडखोर दहशतवादी गटांशी समोरासमोर भेटणे किंवा जांबियातील मृत्यूदंडाच्या कैद्यांना भेट देणे. देवाने भाकीत केले होते की तो आपल्या काळात आश्चर्यकारक गोष्ट करेल आणि तो ते करत आहे. प्रत्येक रात्री मी वैयक्तिकरित्या नोंद केलेल्या अविश्वसनीय चमत्कारिक कथा सामायिक करण्यासाठी उत्सुक आहे. त्यापैकी एकही चुकावे असे तुम्हाला वाटणार नाही. पुढील 14 दिवसांच्या दरम्यान एकत्र राहून मी तुमच्यासोबत बायबल संबंधित साहित्य सादर करत आहे, जे मला वैयक्तिकरित्या रोमांचक आणि मनाला आनंद देणारे वाटते. याच माहितीने माझे जीवन खोलवर बदलले. जगाच्या शोधापासून ते स्वर्गाच्या शोधापर्यंत देवाने मला त्याचे वचन सांगण्याचा उद्देश दिला आहे. मी पवित्र बायबलवर विश्वास ठेवते, कारण परमेश्वराच्या भविष्यवाण्या खऱ्या आहेत. इथूनच आपण एकत्र सुरुवात करू. आता तुमच्या मनात कधीही प्रश्न येत असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या खालील लिंकवर क्लिक करू शकता आणि तुमच्या प्रश्नाचे बायबल संबंधी उत्तर मिळेल. तसेच तुम्हाला प्रार्थना विनंती असल्यास या व्हिडिओच्या खालील लिंकवर क्लिक करा आणि आमच्या टीमला तुमच्यासाठी आणि तुमच्या विशिष्ट विनंतीसाठी प्रार्थना करण्यास आनंद होईल. आज आपण बायबलची भविष्यवाणी सत्य आहे की दंतकथा यावर सत्य उघडून सुरुवात करूया. बायबलच्या भविष्यवाण्या उघडण्याची गुरुकिल्ली म्हणजे बायबलला स्वतःसाठी बोलू देणे. या मालिकेसाठी आपला विषय आहे की जर ते बायबलमध्ये असेल तर माझा विश्वास आहे, जर ते बायबलशी असहमत असेल तर ते माझ्यासाठी नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सेमिनारचे काय फायदे आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचे का आहे, मी का काळजी करावी. ही बायबल संबंधी माहिती तुमच्या जीवनाला आणि सध्या जगात आपण पाहत असलेल्या परिस्थितीला अर्थ देईन. बायबल आपल्याला पृथ्वीच्या समयरेखाबद्दल माहिती देते. ती कशी सुरू झाली ते कशी संपेल. लोकांना पृथ्वीवर होणाऱ्या अंतिम घटनांबद्दल सावध करणे आवश्यक आहे. बायबलमध्ये प्रकट झालेल्या देवाच्या सत्यांपासून आपल्याला फसवण्यासाठी आणि विचलित करण्यासाठी सैतानाच्या अनेक सापळ्यांबद्दल आपण जागरूक असले पाहिजे. आपल्याला परमेश्वर आणि सैतान यांच्यातील लढाई समजून घेणे आवश्यक आहे, कारण दोघेही तुमची समर्पित उपासना मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या आपल्या जगातील सर्व अनिश्चिततासह आपण खऱ्या उत्तरांसाठी कुठे जाऊ शकतो. परमेश्वराचा पुत्र येशू पूर्वसूचना देतो आणि आपल्याला त्याच्या शास्त्रवचनांमध्ये बायबलमध्ये प्रकट करतो. आपल्याला जे काही माहीत असणे आवश्यक आहे. आपला प्रत्येक बायबल विषय दुसऱ्यावर रचना आणि विस्तार करेल. एकही चुकवू नका. हे विषय आपल्याला येशू खरोखर कोण आहे आणि तो काय शिकवतो याचे विविध चित्रदृश्य प्रदान करतात, जेणेकरून आपण त्याच्या पावलावर चालू शकतो. या मालिकेच्या शेवटी
तुम्हाला तुमच्या बायबलमधून प्रकटीकरण 13चं श्वापद कोण आहे यासारख्या प्रश्नांचे उत्तरे कळतील. श्वापदाचे चिन्ह काय आहे? 666ची संख्या खरोखर बायबलमध्ये आहे का? परमेश्वर जिवंत परमेश्वराचा शिक्का याबद्दल वर्णन कसे करतो? तुम्हाला माहीत आहे का, बायबल म्हणते की स्वर्गात प्रवेश करण्यासाठी तुमचा शिक्का बंद करणे आवश्यक आहे. बाबेल कशाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्याचा भाग नसल्याची खात्री कशी करावी हे आपण शिकू. तुमचा मृत्यू झाल्यावर काय होते? बायबल याबद्दल काय म्हणते हे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. तुम्हाला माहीत आहे का की परमेश्वर शेवटच्या दिवसातील त्याच्या अवशेष लोकांच्या वैशिष्ट्याचे वर्णन करतो. 1000 वर्षांच्या दरम्यान काय होणार आहे? तुम्हाला माहीत आहे का की या 1000 वर्षांमध्ये तुम्ही कुठे असाल हे तुम्ही निवडू शकता. आपण बायबल नरकाबद्दल काय म्हणते हे पाहू. जर परमेश्वर प्रेमळ आहे तर काय तो खरोखरच लोकांना अनंत काळासाठी जळू देईल? बायबल येशूच्या दुसऱ्या आगमनाचे वर्णन कसे करते? येशू अतिशय स्पष्ट आहे, जेणेकरून आपण अनेक खोट्या ख्रिस्तांद्वारे फसवले नाही जाऊ. बायबल आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या अदृश्य युद्धाबद्दल अविश्वसनीय अंतर्दृष्टी प्रदान करते. मित्रांनो, माझ्याबरोबर प्रार्थना करा. स्वर्गीय पिता, विश्वाचा राजा, आमच्या हृदयाचा राजा, मी विनंती करत आहे की तू मला स्वतःपासून रिकामे कर आणि मला पवित्र आत्म्याने भरून टाक. माझ्या ओठांना फक्त तुझ्या शब्दांनी अभिषेक कर. आणि आज रात्री आम्ही तुझ्या शब्दाचा अभ्यास करत असताना आमच्यापैकी प्रत्येकाला पवित्र देवदूतांनी घेर. येशूच्या सर्वात मौल्यवान आणि शक्तिशाली नावात, आमेन. तर मित्रांनो, तुम्ही या न पाहिलेल्या युद्धात कसे बसता? ही लढाई जी पृथ्वीग्रहाबद्दल आहे, तुम्ही आजच्या विषयात भविष्यवाणीत कसे बसता? बायबलच्या भविष्यवाण्या खरे ठरल्या की नाही हे सत्य उघडून आपण सुरुवात करू. आणि आपण का काळजी करावी? कारण तुमचे वय, तुमचे लिंग किंवा तुम्ही या ग्रहावर कुठे राहता हे महत्त्वाचे नाही. तुम्ही या भविष्यवाण्याच्या अगदी केंद्रस्थानी आहात. तुम्हाला हे पाहिजे असेल किंवा नाही. चला तर मग बघूया या संकटात आपण कसे पडलो. आपले जग, पृथ्वीग्रह, मानवजाती हा एक प्रदेश आहे ज्यावर लढा दिला जात आहे. शत्रूचा हेतू प्रत्येक मानवी हृदयावर, प्रदेशावर दावा करणे आहे, तुमचे आणि माझे. त्याचा स्वतःचा प्रदेश म्हणून पवित्र शास्त्र या शत्रूला सैतान म्हणतो, जो मानवजातीवर मात करण्यासाठी दुराग्रही आहे. तो आपल्याला त्याच्या अधिपत्याखाली, त्याच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी खोटे बोलेल, फसवेल आणि चोरी करेल. पण हे सर्व कसे घडले? पार्श्वभूमीची कथा समजून घेतल्यास आपल्याला खरे काय आणि खोटे काय हे शोधण्यात सोपे होईल. महाकाव्य प्रमाणांची ही परिकथा सांगण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. ही वैश्विक युद्ध आणि वैश्विक बचावाबद्दल आहे. हे ब्रह्मांडात सुरू होते, स्वर्ग नावाच्या ठिकाणी, देव पित्याचे घर. परमेश्वर सर्व प्रेमाबद्दल आहे. प्रेमाचा विषय संपूर्ण बायबलमधून चालते. त्याच्या प्रेमाच्या आपल्या सुरुवातीच्या प्रात्यक्षिकांपैकी एक म्हणजे त्याने आपल्याला निवडीच्या स्वातंत्र्यासह निर्माण केले. अशी एक वेळ आली असेल जेव्हा देवाने त्याच्या देवदूतांना त्यांच्या इच्छाशक्तीबद्दल समजावून सांगितले असेल. कदाचित देव म्हणाला, देवदूतांनो, मला तुमच्यासोबत काहीतरी खूप मौल्यवान सामायिक करायचे आहे. त्याला स्वातंत्र्य म्हणतात. सुरुवातीला मी एकही जीवन निर्माण करण्यापूर्वी मला एक निर्णय घ्यावा लागला. मी तुम्हाला स्वातंत्र्य द्यावे की मी तुमच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू? जर मी तुमच्या इच्छेवर नियंत्रण ठेवले तर मला तुमच्या आज्ञाधारकतेची हमी दिली जाईल. परंतु यामुळे तुमचे निवडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले असते. जी मी तुम्हाला देऊ शकेन त्यातील सर्वात मौल्यवान भेट आहे. आणि तुम्ही मला देऊ शकणारी सर्वात मौल्यवान भेट म्हणजे स्वाभाविक प्रेम. आणि मी त्यापासून लुटलो असतो. म्हणून मी तुम्हाला स्वातंत्र्य दिले, निवडण्याचे स्वातंत्र्य. मला माहीत होते की भविष्यात कुठेतरी हे सर्व चुकीचे आणि उलटफेर होईल. पण मी हा धोका पत्करला तुमचे प्रेम मिळवण्यासाठी. जसे आपण सर्व जाणतो की काहीतरी भयंकर चुकीचे झाले होते. लुसिफर नावाच्या एका उच्च पदस्थ देवदूताने देवदूतांमध्ये संकट निर्माण करण्यासाठी देवपित्याजवळची आपली जागा सोडली. लुसिफर त्याच्या उच्च स्थान, प्रतिभा आणि सौंदर्याने फुलून गेला. त्याच्या अंतःकरणात अभिमान वाढला आणि त्याला ईर्ष्या वाटू लागली. त्याला देव व्हायचे होते, देवाचे सेवक बनायचे नव्हते. यशयाच्या 14व्या अध्यायात वचन 12 ते 14 मध्ये लुसिफरने केलेले अनेक असे
मीचे विधाने वाचूया. हे लुसिफर, सकाळच्या मुला, तू स्वर्गातून कसा पडला आहेस? कारण तू तुझ्या मनात म्हणाला आहेस, मी स्वर्गात जाईन, मी माझे सिंहासन देवाच्या ताऱ्यांपेक्षा उंच करीन, मी पण मंडळीच्या डोंगरावर बसेन, उत्तरेकडील सर्वात दूरच्या बाजूंना, मी ढगांच्या उंचीवर जाईन, मी परात्पर देवासारखा होईन. सैतानाला देव व्हायचे होते. देवाला त्याच्या सिंहासावरून लाथ मारून काढायचे होते. त्याला विश्वावर राज्य करायचे होते. देवदूतांना हे सांगून की त्यांचे स्वतःचे शहाणपण पुरेसे होते. काय करावे हे सांगण्यासाठी देवाच्या नियमांची त्यांना गरज नव्हती. परिणामी काही देवदूतांना देवाबद्दल शंका वाटू लागली. लुसिफरने विश्वाच्या नियंत्रणासाठी देवाचा पुत्र येशूला आव्हान दिले. लुसिफरला त्याच्या बरोबरचे होण्याची इच्छा होती. प्रकटीकरण 12:7 याचा सारांश दिसतो. स्वर्गात युद्ध होते. देवाच्या देवदूतांच्या 1/3 सैन्याने लुसिफरच्या बंडखोरीमध्ये भाग घेतला आणि हिंसकपणे लढा दिला. ही लढाई संपूर्ण विश्वात पसरली. शेवटी लुसिफर आणि त्याच्या पडलेल्या देवदूतांना स्वर्गातून बाहेर टाकण्यात आले. त्यामुळे लुसिफर आणि त्याच्या फसवलेल्या दूतांनी स्वतःला एका लहान ग्रहावर, पृथ्वी नावाच्या प्रदेशात टाकलेले आढळले. चांगल्या आणि वाईट यांच्यातील या महान युद्धाच्या सुरुवातीपासूनच शास्त्र आपल्याला एक योद्धाचे वचन देतो. या योद्ध्याचे नाव आहे येशू, जो देवाचा पुत्र आहे. तो आपल्यावर इतकं प्रेम करतो की त्याने आपल्याला सोडवण्याची योजना आधीच आखली होती. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत एक चित्र रेखाटलेले आहे, जे आपल्याला दाखवते की पृथ्वी एक विवादाखाली असलेले प्रदेश आहे. देवाला आपण हवे आहे आणि सैतानाला आपण हवे आहे. आपल्या ग्रह पृथ्वीवर न दिसणाऱ्या शक्तींची ही भीषण लढाई आपण मानवांनी समजून घेतली पाहिजे. हा जीवन किंवा मृत्यूचा प्रश्न आहे. बायबलमधील पहिली ओळ प्रदेशांबद्दल आहे. उत्पत्ती अध्याय 1:1. सुरुवातीला देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. हे 2 प्रदेश उभे करते, 2 क्षेत्र, एक स्वर्ग आणि दुसरा पृथ्वी. परमेश्वर उत्पत्ती 1:26 वचनामध्ये म्हणतो, आपण मनुष्याला आपल्या प्रतिरूपाप्रमाणे बनवू आणि त्यांना अधिराज्य मिळवू दे. अधिराज्य म्हणजे काय? याचा अर्थ राज्य करण्याचा अधिकार, नियंत्रण करण्याचा अधिकार, शासन करण्याचा अधिकार. एक प्रदेश जेथे शासक प्रभारी आहे. उत्पत्ती 1:28 देवाने आदाम आणि हवेला आशीर्वाद दिला आणि म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका, ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा. परमेश्वर म्हणत आहे, संपूर्ण पृथ्वी ही तुझी जागा आहे, तुझे निवासस्थान आहे. तथापि एदेन बागेतही अधिराज्याची परवानगी असलेली आणखी एक जागा होती, थोडेसे शत्रूचे क्षेत्र, ज्याला चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड म्हणतात. देवाने उत्पत्ती 2:17 चेतावणी दिली, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको. जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील. या झाडाने आदाम आणि हवेला देवाची आज्ञा पाळायची की नाही हे निवडण्याची त्यांची स्वतःची इच्छा लक्षात आणून दिली. चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडावर सैतानाला एक स्थान देण्यात आले. त्याला जिथे जायचे होते तिथे तो मुक्तीपणे फिरू शकत नव्हता. नाही, हे एक झाड त्याचे मैदान होते आणि इथे त्याने आपला प्रदेश तयार केला. साहजिकच आहे, सैतानाचे उद्देश त्याच्या क्षेत्राचा विस्तार करणे हे होते. त्याला आशा आहे की आदम आणि हव्वा बागेत त्याच्या जागेकडे जातील. देवाला विरोध करणाऱ्या आपल्या शासनीय कल्पनांचा प्रसार करण्यास तो उत्सुक आहे. त्याला फक्त देवाच्या खऱ्या चरित्र्याबद्दल खोटे बोलायचे आहे आणि देव कोण आहे यावर मानवी दृष्टिकोन बदलणे आहे, जसे त्याने देवदूतांसोबत केले. लगेच बायबलच्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये उत्पत्ती 1-2 आणि विशेषतः 3 तुम्हाला असे वाटते की तिथे संघर्ष आहे, विवाद आहे, काहीतरी चुकीचे आहे. सैतानाने स्वतःला एक धूर्त सर्पाचे रूप धारण केले आणि हवेला त्याच्या सौंदर्याने झुलवले. तो तिला जादुई फळांबद्दल खोटे बोलून प्रलोभन देतो, ज्यामुळे ती देवासारखी बनेल.
या फसवणुकीला बळी पडून आदाम आणि हवा त्यांच्या स्वतःच्या इच्छेने सर्पाकडे पृथ्वीवरील त्यांचे अधिकार हस्तांतरित करतात, जे देवाने त्यांना दिलेला. सैतान प्रत्यक्षात त्यांच्या इच्छेला टाळू शकत नव्हता. देवाबद्दलची त्यांची विचारसरणी बदलण्यासाठी त्याला तोंडी पटवून देण्याची गरज होती. त्यांची इच्छाशक्ती त्याच्या बाजूने आणण्यासाठी, देवाच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी जेव्हा सैतान हवेच्या विचारांना खोटे बोलून डोलायला बघतो, तेव्हा त्याला वाटते की तो जिंकला आहे. सुरुवातीपासूनच सैतान मानवांशी खोटे बोलतो आणि त्यांना देवाच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावतो. सैतानाचे सर्वात शक्तिशाली शास्त्र म्हणजे विचार विकणे. यहेजकेल अध्याय 28 वचन 16 म्हणते, तुमच्या व्यापाराच्या संख्येमुळे विक्रीसाठी दुसरा शब्द, तू पाप केले आहेस. लुसिफर वस्तू किंवा यंत्र विकत नव्हता. हवा देवासारखी होऊ शकते असा भ्रम तो पसरवत होता. तो कल्पना विकत होता आणि हवेने त्याच्या कल्पना विकत घेतल्या. पवित्र शास्त्र म्हणते की आदामाला या कल्पनांबद्दल खात्री नव्हती, परंतु हवेवर प्रेम करण्याबद्दल त्याला खरोखर खात्री होती आणि दुर्दैवाने तो देवाऐवजी तिच्या मागे लागला. अधिक शास्त्र जे पृथ्वीला शत्रूच्या ताब्यातील प्रदेश म्हणून दाखवते, लूक अध्याय 4 6व्या वचनामध्ये आहे, जेथे सैतान येशूला वाळवंटात मोहात पाडत आहे आणि सैतान येशूला म्हणाला, हा सर्व अधिकार आणि सामर्थ्य मी तुला देईन आणि त्याचे सर्व वैभव, कारण ते माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि मी ज्याला पाहिजे त्याला ते देतो. बायबलचे हे वचन मागच्या गोष्टीचे उघड करतो. सैतान भूतकाळात काहीतरी घडले आहे अशा शब्दात बोलत आहे. कोणीतरी त्याला तो अधिकार दिला होता. ते सैतानाचे आहे यावर येशू वाद घालत नाही, हे लक्षात घ्या. कोणत्याही क्षणी येशू म्हणत नाही, एक मिनिट थांब सैतान, पृथ्वी तुझ्या मालकीची नाही. नाही, येशूला माहीत होते की आदाम आणि हवेने त्यांचा अधिकार सैतानाकडे हस्तांतरित केला होता. सैतानाला आता हा दावा करण्याचा अधिकार आहे. योहान अध्याय 12 वचन 31 मध्ये येशू म्हणतो, या जगाचा शासक किंवा राजकुमार खाली टाकला गेला आहे. येशू हा संदर्भ देत आहे की तो शत्रू सैतानावर मात करण्याच्या प्रक्रियेत आहे. तो त्याला या जगाचा शासक या उपाधीने संबोधतो. दुसऱ्या कोरिन्थिकरास अध्याय 4 वचन 4 मध्ये प्रेषित पाऊल सैतानाला अक्षरशः या युगाचा देव म्हणतो, ज्याने अविश्वासू लोकांची मने आंधळी केली आहेत. सैतान सध्या या जगाचा देव आहे. इफिसकरास अध्याय 2 वचन 2 मध्ये सैतानाला हवेच्या सामर्थ्याचा राजकुमार म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की तो ऑक्सिजन प्राणवायूचा पुरवठा नियंत्रित करतो. याचा अर्थ तो या जगाच्या नैतिक वातावरणाचा किंवा संस्कृतीचा राजकुमार आहे. पहिला योहान अध्याय 5 वचन 19 संपूर्ण जग त्या दुष्टाच्या प्रभावी म्हणजे प्रभावाखाली आहे. बायबल इथे जे चित्र काढत आहे ते तुम्ही पाहत आहात का? आपल्या संस्कृतीवर आजच्या लोकप्रिय मताचा प्रभाव आहे. सामाजिक प्रवृत्ती आहेत, देहाची लालसा, डोळ्यांची लालसा आणि जीवनाचा अभिमान. ही सैतानाची तत्वे आहेत, देवाची नाही, ज्यावर आपले संपूर्ण जग चालते. आता इथे न पाहिलेल्या युद्धात एक मनोरंजक अंतर्दृष्टी आहे. इयोब अध्याय 1 वचन 1 मध्ये आपण वाचतो, ऊस देशात एक मनुष्य होता, त्याचे नाव इयोब होते आणि तो मनुष्य निर्दोष आणि सरळ होता आणि जो देवाची भीती बाळगणारा होता आणि वाईटापासून दूर राहिला. मग इयोब 1 वचन 6 मध्ये आता एक दिवस आला जेव्हा देवाचे पुत्र प्रभूसमोर हजर होण्यास आले आणि सैतान देखील त्यांच्यामध्ये आला. हा श्लोक संघटनेला सूचित करतो. एक वेळ होती, एक जागा होती. परमेश्वर एक सभा बोलवतो आणि देवाचे पुत्र त्यांच्या प्रदेशातून प्रवास करतात, जिथे ते विश्वात राहतात. इफिसकरासमध्ये पाऊल देवाच्या पुत्रांना अधिराज्य आणि शक्ती म्हणतात. याचा अर्थ स्वर्गीय विश्वातील शासक आणि अधिकारी म्हणतात. म्हणून सैतान या स्वर्गीय परिषदेत घुटमळून येतो. इयोब 1 वचन 7 मध्ये लक्ष द्या. परमेश्वर सैतानाला विचारतो, तू कुठून आला आहेस? परमेश्वर म्हणत नाही, तू इथे काय करत आहेस? इथून निघून जा, असेही तो म्हणत नाही. परमेश्वर सैतानाला त्याच्या मूळ ठिकाणाबद्दल विचारत आहे. तुला इथे असण्याचा काय अधिकार आहे? तू कोणाचे प्रतिनिधित्व करत आहेस?
तू कुठून येत आहेस? सैतान अभिमानाने बढाई मारत पृथ्वीवर इकडे तिकडे जाण्यापासून आणि तिच्यात वर खाली चालण्यापासून. इथे तुम्ही पाहू शकता की सैतान पृथ्वी ग्रहाला आपल्याला देवाच्या विश्वातील त्याचा प्रदेश म्हणून दावा करत आहे. सैतानाचा आरोप आहे, जर इतर जगातील हे सर्व राज्यकर्ते उपस्थित राहू शकत असतील तर मला या सभेत येण्याचा अधिकार आहे. माझ्या मालकीच्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथे असू शकतो. 8व्या श्लोकात परमेश्वर कसे उत्तर देतो ते पहा. ते असे आहे, अरे सैतान, तुला वाटते की तू पृथ्वीचे प्रतिनिधित्व करतोस, परंतु तू माझा सेवक इयोबचा विचार केला आहेस का? तो तुझ्या विचार करण्याची किंवा जगण्याच्या पद्धतीचे अनुसरण करत नाही. तिथेही अगदी थोडक्यात परमेश्वर सैतानाच्या दाव्याच्या वैधतेवर विवाद करू लागतो. 9व्या श्लोकात सैतान संवाद वाढवतो. मुळात म्हणतो, अर्थात इयोब तुमचा सन्मान करतो. तुम्ही त्याच्या सर्व गरजांची काळजी घेत आहात. तो नक्कीच तुमच्या मागे लागला आहे, कारण तुम्ही तुमच्या सर्व आशीर्वादाने त्याला विकत घेतले आहे. मला हे आवडते की 8व्या श्लोकात परमेश्वर एका माणसाकडे निर्देश करतो आणि म्हणतो, माझा या जगात एक भक्कम पाया आहे. माझ्याकडे कोणीतरी आहे जो माझे आणि माझ्या तत्वांचे आणि पृथ्वीवरील माझ्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो. सैतान, आम्ही या महासंघर्षामध्ये हार मानत नाही. आम्ही हे जग तुझ्या हाती देत नाही. माझ्याकडे अजूनही जगात काही निष्ठावान लोक आहेत जे माझे पूर्णपणे अनुसरण करतात आणि इयोब त्यापैकी एक आहे. इयोब माझा माणूस आहे. मग इयोब 1:10 मध्ये सैतान आरोप करतो, तू इयोब आणि त्याचे घराणे आणि त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींभोवती संरक्षणात्मक कुंपण लावले नाहीस का? तू त्याच्या हाताच्या कामावर आशीर्वाद दिला आहेस, ज्यामुळे त्याचे कळप आणि गुरे संपूर्ण देशात पसरली आहेत. आता इयोबविषयी हे कुंपण याचा अर्थ काय आहे? ते काय एक बाग होते किंवा झुडुपांचा गुच्छ? नाही. याचे उत्तर स्तोत्रसंहिता 34:7 मध्ये आहे. परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकटमुक्त करतो. हे कुंपण देवाच्या देवदूतांचे आहे. त्याचे देवदूत त्याच्या निष्ठावंत अनुयायांच्या भोवती. सैतान देवाला विनंती करतो, मग तुझे कुंपण काढून टाक आणि मी इयोबकडे जाईन आणि मग तो तुझी सेवा करणार नाही. तर इयोबकडे हे संरक्षक देवदूतांचे संरक्षात्मक वर्तुळ का होते? इयोबला रहस्य माहीत होते. मनुष्याला देवाचे संरक्षण मागणे आवश्यक आहे, जेणेकरून देव संरक्षण करू शकेल. हा दैवी शक्ती आणि मानव यांच्यातील सहकार्याचा प्रयत्न आहे. प्रार्थनेला युद्धाची कृती समजा. तुम्ही तुमच्या सैन्याला बोलावत आहात. ते प्रतिबद्धतेचे नियम आहेत ज्यांचे विश्वाने पालन केले पाहिजे. इयोब 1:11 मध्ये सैतान देवाला टोमणा मारतो, पहा, इयोब तुम्हाला तोंडावर शिव्या देईल. या गंभीर स्थितीचा विचार करा. जर इयोबाने देवाला शाप दिला असता तर देव त्याचे रक्षण करू शकला नसता. यामुळे इयोब सैतानाच्या क्षेत्रात ठेवला गेला असता. पण इयोब परमेश्वराचे नाव धन्य हो असे म्हणत राहिला आणि तो देवाचा माणूस म्हणून राहिला. अशा लढाया वारंवार होत असतात. सैतान लोकांना त्रास देतो आणि देवाची स्तुती करण्याऐवजी ते देवाला शाप देतात. जर लोकांना फक्त हे समजले असते की असे केल्याने देवाची उपस्थिती त्यांच्यापासून दूर होते. एखाद्या पापी व्यक्तीचा सैतानाविरुद्ध एकमेव उपाय म्हणजे प्रार्थना. प्रार्थना ही युद्धाची क्रिया आहे. तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक लोक प्रार्थना करायला विसरतात. यामुळे सैतानाला त्यांच्या जीवनात फायदा होतो. पण हे ऐका, आमच्याकडे काही रोमांचक बातमी आहे. उत्पत्ती 3:15 मध्ये आपल्याला एक भविष्यवाणी देण्यात आली आहे. परमेश्वर आपल्यासाठी मार्ग काढण्याचे वचन देतो. तो एका तारणाऱ्याची भविष्यवाणी करतो. आपल्याला वचन दिलेलं आहे एका योद्धेचा. आदाम आणि हवेच्या सुनावणीमध्ये परमेश्वर सैतानाशी बोलत आहे. मी वैर्य ठेवेन म्हणजे शत्रुत्व, द्वेष तुझ्यामध्ये म्हणजे सैतान आणि स्त्री यांच्यामध्ये, तुझ्या बीमध्ये आणि तिच्या बीमध्ये, आणि तो तुझे डोके फोडेल आणि तू फक्त त्याची टाच फोडशील. या भागात परमेश्वर स्त्रीची सुटका करत आहे, जी नंतर आपण शास्त्रात मंडळीचे प्रतीक असल्याचे पाहू. परमेश्वर सैतानाला चेतावणी देतो, ऐक,
तू आत्ताच आदम आणि हवा यांच्यापासून पृथ्वी घेतली आहे, पण मी कोणाला तरी पाठवणार आहे स्त्रीच्या माध्यमातून एका बाळाला जन्म देण्यासाठी. आणि जेव्हा ते बाळ जन्माला येईल तेव्हा तो एक योद्धा होणार आहे. तो तुला गुंतवणार आहे. तो तुझे डोके चिरडून टाकणार आहे सैताना, आणि तू त्याला फक्त इजा करशील. अर्थात सैतान या भविष्यवाणीचा प्रतिकार करणार आहे. सैतानाच्या मानेवरचे केस उभे राहतील याची तुम्ही कल्पना करू शकता. तो म्हणेल, ओ खरंच, खेळ सुरू करूया. लक्षात ठेवा, सैतानाने आधीच स्वर्गातील देवदूतांपैकी 1/3 जिंकले होते. त्याने फक्त आदम आणि हवेला त्याच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लावला. म्हणून जेव्हा परमेश्वर त्याला या संघर्षासाठी, एका लढाईसाठी आव्हान देतो उत्पत्ती 3 मध्ये, सैतानाला त्याच्या संधींबद्दल खूप चांगले वाटत असावे. पण सैतानाला त्याच्या वाटेला काय येत आहे याची काही कल्पना नसते. तो असा अंदाज लावतो की ही ताकदीची लढाई असेल, पण परमेश्वर ज्या प्रकारे युद्ध जिंकेल ते पूर्णपणे अनपेक्षित आहे. काय होणार आहे हे सैतानाला कळायला कोणताही मार्ग नाही. सैतानाला सांगितले जाते की कोणीतरी येऊन त्याचे डोके ठेचणार आहे. परमेश्वर जे म्हणत नाही ते म्हणजे तो मीच असेल. तो स्वतः मनुष्य होईल. या जीवावर चांगल्या आणि वाईटाचे एक युद्ध होत आहे, म्हणजे तुम्ही आणि मी. आपल्याला हे मान्य करायचे असेल किंवा नाही, आपण आपल्या मनात हे स्थापित केले पाहिजे की बायबल वैध आहे आणि आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो. बायबलमधील एक अत्यंत महत्त्वाची किल्ली, एक कथा दानियलच्या 2 अध्यायात आढळते, जिथे राजा नबुकदनेस्सरला एक स्वप्न पडले. इथे दानियलच्या पुस्तकात परमेश्वर आपल्याला मानवतेला पृथ्वीच्या प्रदेशांची, राज्यांची समयरेखा दाखवण्यासाठी एक आंतरिक दृश्य देतो, जेणेकरून प्रश्नच उद्भवणार नाही की परमेश्वर कोण आहे, कारण तो सुरुवातीपासून शेवट घोषित करतो. यशयाचे अध्याय 46 वचन 9 आणि 10 मध्ये परमेश्वर स्वतःबद्दल काय म्हणतो ते पहा. मी परमेश्वर आहे, माझ्यासारखा कोणीही नाही. मी सुरुवातीपासून शेवटची घोषणा करतो आणि प्राचीन काळापासून त्या गोष्टी ज्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. परमेश्वराने वचन दिले आहे की तो तुम्हाला वेळेपूर्वी सांगेल की सुरुवातीपासून काळाच्या शेवटपर्यंत काय घडेल. आपल्याला अंदाज लावण्याची गरज नाही. दानियल 2 महत्त्वाचे का आहे? जरी दानियलचे पुस्तक हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेले होते, तरी ते आजच्या जगासाठी महत्त्वाच्या माहितीने भरलेले आहे. संदेष्टा दानियल याला जगाच्या इतिहासाला आकार देणाऱ्या राज्यांबद्दलचे देवाकडून शब्द मिळाले. ही छोटी भविष्यवाणी दानियल आणि प्रकटीकरणातील अधिक जटिल भविष्यवाण्या उघडण्यास मदत करण्यासाठी मूलभूत आहे, जी चांगल्या आणि वाईट शक्तीमधील मोठ्या विवादावर चर्चा करते. ख्रिस्तापूर्वी सुमारे 600 वर्षांपूर्वी ग्रहावर अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या शहराकडे परत जाऊया, बाबेल. चला आपण चमकणाऱ्या सोन्याने बनवलेल्या एका प्राचीन राजाच्या महालात प्रवेश करूया. रात्रीची वेळ आहे आणि आपण राजा नबुकदनेस्सर त्याच्या शाही पलंगावर अस्वस्थ इकडे तिकडे वळताना पाहतो. महान राजा एक तीव्र स्वप्न पाहत आहे. अचानक तो जागा होतो. तो खूप त्रस्त आहे. अगदी काही क्षण झाले असले तरी त्याला स्वप्न आठवत नाही. त्याला माहीत होते की ते असामान्य होते. पुढील 2500 वर्षांच्या इतिहासाची रूपरेषा देणारे. दानियल 2 अध्याय 1 वचन. आता नबुकदनेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या 2 वर्षात काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली. हे पहा, राजा चिडला होता आणि खूप व्याकुळ होता. त्याने आपल्या ज्ञानी लोकांना बोलावले. जादूगार, ज्योतिषी, चेटकिण आणि खासदी यांना राजवाड्यात बोलवले. आता तुम्ही विचार करत असाल, हे किती प्राचीन आहे. इथे एक माणूस आहे, त्याला एक स्वप्न पडले आणि तो जादूगारांना बोलवतो. प्राचीन काळी राजे असेच करायचे. त्यांना ज्ञानी आंतरिक मानले जायचे. या प्रत्येक वर्गाचे एक विशिष्ट कार्य होते. जादू करणारा जादू टोणा फेकायचा आणि मंत्रांचे जप करायचा. मांत्रिक एक सखोल जादूगार होता आणि गोष्टी शोधण्यासाठी गूढ संवादांचा वापर करायचा. ज्योतिषी त्याला काय करावे हे सांगण्यासाठी ताऱ्यांकडे बघायचे. ही खरोखरच एक प्राचीन प्रथा आहे की ती आजही जिवंत आणि अस्तित्वात आहे? आजही राष्ट्रपती
आणि पंतप्रधान ही प्रणाली वापरतात का? हो, ते करतात. राजा नबुकदनेझरने त्यांना सूचना दिली, मला काल रात्री काय स्वप्न पडले ते सांगा आणि त्याचे महत्त्व सांगा. मला माहीत आहे की ते खूप महत्त्वाचे होते, पण मला ते आठवत नाही. माझ्या स्वप्नाचा अर्थ काय आहे? ज्ञानी माणसांनी उत्तर दिले. दानिएल अध्याय 2 वचन 4. हे राजा, चिरंजीव हो, कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग आणि मग आम्ही तुला त्याचा अर्थ सांगू. राजा क्रोधित झाला. तो म्हणाला, मला काय स्वप्न पडले माहीत नाही. तुम्हाला दिसत नाही का? पहा, देवाने रहस्यमयपणे ते त्याच्या मनातून काढून घेतले. मग दानिएल 2 वचन 9 मध्ये राजा आग्रह करतो, म्हणून मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा अर्थ सांगू शकता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, तुम्हाला जे माहीत नाही ते तुम्हाला माहीत आहे असे ढोंग करू नका. तुम्ही भविष्यात पाहण्यास सक्षम असला पाहिजे. तर आता ते मला सिद्ध करा. मला काय स्वप्न पडले ते सांगा. मग दानिएल 2 अध्याय 10व्या वचनामध्ये, खासदी जे या माहिती देणाऱ्या गटातील सर्वात जास्त शिक्षित होते, जसे त्या काळाचे बुद्धिवादी वर्ग, तर त्यांनी विरोध केला आणि म्हणाले, राजाची गोष्ट सांगू शकेल असा एकही मनुष्य या पृथ्वीवर नाही. आणि ते खरे होते. राजाने जे सांगितले ते करू शकणारा पृथ्वीवर कोणीही नव्हता. देवाने या राजाच्या मनातून हे स्वप्न काढून टाकले, जेणेकरून या सर्व खोट्या माहिती देणाऱ्यांचा पर्दाफाश होईल. राजाला त्याच्या खोलीमध्ये काय स्वप्न पडले हे फक्त स्वर्गातील देवच प्रकट करू शकतो आणि फक्त स्वर्गाचा देवच अचूक तंतोतंत भविष्य प्रकट करू शकतो. राजाच्या सर्व ज्ञानी लोकांना मारण्याचा राजाच्या आज्ञेची ही बातमी दानिएलपर्यंत पोहोचली. दानिएल हा मनोदोषी नव्हता, पण तो राजाच्या ज्ञानी माणसांपैकी एक होता. जेव्हा दानिएलने विचारले की त्यालाही का मारायचे आहे, तेव्हा अर्योक जो जल्लाद होता त्याने त्याला स्वप्नाची गोष्ट सांगितली. दानिएलला राजासमोर जाण्याची परवानगी मिळाली आणि तो म्हणाला, राजा मला वेळ द्या, मला जाऊ द्या आणि प्रार्थना करू द्या आणि स्वर्गाच्या देवाला विचारू द्या आणि स्वर्गाचा देव तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये पडलेले स्वप्न प्रकट करेल आणि मी परत येईन आणि तुम्हाला काय स्वप्न पडले ते समजावून सांगेल. तर दानिएलने प्रार्थना केली आणि देवाने त्याच्या सेवक दानिएलला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितला. पाहिले मित्रांनो, प्रार्थना करणाऱ्या स्त्री पुरुषांना देवाचे रहस्य समजावून सांगितले जाते. तर दानिएल अध्याय 2 वचन 23 मध्ये तो म्हणतो, हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. तू मला बुद्धी आणि सामर्थ्य दिले आहेस. आणि मग दानिएल राजासमोर गेला आणि म्हणाला की हे खरे आहे की कोणताही ज्ञानी माणूस, कोणताही ज्योतिषी, कोणताही जादूगार हे स्वप्न उघड करू शकत नाही, परंतु स्वर्गात एक देव आहे जो रहस्य प्रकट करतो आणि त्याने राजा नबुकदनेझरला नंतरच्या दिवसांत काय होईल हे सांगितले आहे. दानिएल श्रेय घेत नाही, ते सर्व श्रेय तो देवाला देतो. हे पहा, या पृथ्वीवर 2 धार्मिक व्यवस्था आहेत आत्तासुद्धा. एक व्यवस्था मानव केंद्रित आहे आणि दुसरी परमेश्वर केंद्रित आहे. आणि ही या ग्रहावरील प्रत्येक आत्म्याची लढाई आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल आज जो मनुष्य केंद्रित धर्माचा पुरस्कार करतो हे जाणून. जसे आपण संपूर्ण मालिकेत जाऊ तसतसे तुम्हाला ते दिसेल मित्रांनो. आता दानिएलकडे परत जाऊया. अध्याय 2 वचन 21. परमेश्वर राजांना सत्ता देतो आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. मला हे फार आवडते. त्यामुळे या ग्रहावर राज्ये कशी उदयास आली आणि कशी गायब झाली याची ही कथा असणार आहे. ही भविष्यवाणी आपल्याला दानिएलच्या दिवसांपासून बाबेल, मेदी पारसी, ग्रीस आणि रोम या राष्ट्रांतून काळाच्या प्रवाहात घेऊन जाते, अगदी युरोपच्या सध्याच्या विभाजित साम्राज्यांपर्यंत सुद्धा. म्हणून दानिएल अध्याय 2 आपल्या वेळेसाठी आहे मित्रांनो. जसे परमेश्वर म्हणतो, नंतरच्या काळात परमेश्वर वचन 31 मध्ये दानिएलला प्रकट करतो, हे राजा, तू पाहत होतास आणि हे पहा, एक उत्तम प्रतिमा, ही महान प्रतिमा ज्याचे वैभव उत्कृष्ट होते ते तुझ्यासमोर उभे राहिले आणि त्याचं स्वरूप छान होता. पुढे वचन 32 ते 34. या मूर्तीचे मस्तक सोन्याचे होते, छाती व हात चांदीचे, पोट व मांड्या पितळेचे, पाय लोखंडाचे आणि पावले लोखंड व माती यांची होती.
तुम्ही पाहत असताना एक दगड व खडक जो हातांशिवाय कापला गेला होता, ज्याने त्या मूर्तीच्या पावलांवर मारले, जे लोखंड आणि मातीचे बनले होते आणि त्यांचे तुकडे केले. मग वचन 35 मग ते लोखंड, ती माती, ते पितळ, ती चांदी आणि ते सोने एकत्र चिरगळले गेले आणि उन्हाळ्याच्या खळ्यातील भुसासारखे झाले. वारा, जे युद्धाचे प्रतीक आहे, त्यांना वाहून नेतो, जेणेकरून त्यांचा कोणताही मागमूस सापडणार नाही. दानिएल अध्याय 2 वचन 36 ते 38 हे स्वप्न आहे. आता आम्ही त्याचा अर्थ राजासमोर सांगू. हे राजा, तू राजांचा राजा आहेस. तू हे सोन्याचे मस्तक आहेस. सोन्याचे मस्तक बाबेल किंवा नेबुकदनेझरच्या राज्याचे प्रतिनिधित्व करते. त्याच्या राज्याने 605 ईसापूर्व ते 539 ईसापूर्व पर्यंत जगावर राज्य केले. नेबुकदनेझरने संपूर्ण जगातील सर्वात विलक्षण श्रीमंत साम्राज्यांपैकी एक स्थापित केले. त्याचे राज्य सोन्याने सुशोभित होते. फक्त एका मंदिरात नेबुकदनेझरने 18 टन म्हणजे 16,000 किलो सोने वापरले. त्याने आपल्या राणीसाठी पण हँगिंग गार्डन बांधले, जे प्राचीन जगाचे आश्चर्य आहे. हे सत्यस्थिती आहे की सोनं हा एक मौल्यवान धातू आहे, तर चांदी त्यापेक्षा कमी मौल्यवान आहे, परंतु ते जास्त कठीण आहे. तर बघा, प्रत्येक राज्याने पूर्वीच्या राज्याच्या मानवनिर्मित शिकवणींची तत्वज्ञान पुढे नेले. त्यामुळे ते अधिक क्रूर आणि कमी शुद्ध होत जाते, वरून खाली अगदी लोखंडाच्या पायापर्यंत. नेबुकदनेझरला वाटले की त्याने एक असा राज्य उभारला आहे ज्याचा कधीही नाश होणार नाही. सर्व पृथ्वी तिच्या पाया पडली आहे. दानिएलने राजाकडे बोट दाखवले आणि म्हणाला, तुझे राज्य नाहीसे होईल. गर्विष्ठ राजा म्हणाला, कधीच नाही. आणि त्याने सुरुवातीला स्वतःला नम्र केले, पण त्याने नंतर आपले हृदय कठोर केले आणि स्वतःला विचार केला, बाबेल सर्व काळासाठी टिकेल. मी राजांच्या राजांना अवमान करीन. माझे सोन्याचे राज्य कधीही नष्ट होणार नाही. ते कधीही चांदीकडे जाणार नाही, कांस्याकडे, लोखंडाकडे किंवा मातीकडे जाणार नाही. मी माझ्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत सोन्याचा पुतळा तयार करीन. आता नेबुकदनेझर खरोखर काय म्हणत होता? तो स्वर्गातील देवाचा अवमान करत होता. तो म्हणत होता, देवा, मी तुझा विरोध करतो. मी माझे राज्य स्थापित करीन आणि तू त्याचा नाश करणार नाहीस. हे शक्य आहे का की आज एक शक्ती आहे असाच दावा करणारी आणि ती देवाच्या राज्याच्या विरोधात आहे? हो, अगदी तसेच आहे. आपण तेच पाहणार आहोत. हे दुर्दैवी वास्तव आहे, पण ते एक वास्तव आहे. संपर्कात राहा, पण काळजी करू नका. देवाकडे तुम्हाला वाचवण्याची योजना आहे. दानिएलची भविष्यवाणी पुढे चालू आहे. दानिएल 2 वचन 32 त्याची छाती आणि हात चांदीचे. बाबेलनंतर दुसरा राज्य निर्माण होईल. तर बघा, मेदी व पारसी लोकांनी बाबेलच्या लोकांचा पाडाव केला. तुम्हाला भविष्यवाणीच्या अर्थाचा अंदाज लावण्याची गरज नाही. फक्त दानिएल 2 वचन 39 मध्ये हे पहा, आणि तुझ्यानंतर तुझ्यापेक्षा कमी दर्जाचे दुसरे राज्य निर्माण होईल. बायबलच्या भविष्यवाण्यांनुसार बाबेलचे राष्ट्र कायमचे टिकणार नाही. दुसरे राज्य निर्माण होईल. हे नेमकी कसे घडले हे इतिहास सांगतो. दानिएल अध्याय 5 मध्ये राजा बेलशझर, राजा नेबुकदनेझरचा नातू, याने त्याच्या हजारो प्रभूंसाठी मद्यपानाची मेजवानी दिली आणि मद्य वाहत असताना संगीत वाजत होते. लांब झगा घातलेल्या पुरुषांनी त्यांच्या भव्य कपडे घातलेल्या स्त्रियांना जवळ धरले होते आणि मध्यधुंद व्यभिचार, मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि मोहक अनैतिकतेच्या मधोमध देवाने बेलशझरच्या मेजवानीत व्यत्यय आणला. रक्तहीन हाताने भिंतीवर हे शब्द लिहिले, मेने, ज्याचा अर्थ देवाने तुझ्या राज्याचे शेवटाचे दिवस मोजलेत आणि त्याला संपवले आहे. तेखेल, तुला तोलले गेले आहे आणि तेव्हा तू उणा पडलास. उफारसीन, तुझे राज्य तुझ्याकडून काढून घेण्यात येत आहे. त्याचे विभाजन होईल व ते मेदी व पारसी यांच्यात विभागले जाईल. बाबेलवरील कोणत्याही चांगल्या इतिहासाच्या पुस्तकातून दानिएलचे स्पष्टीकरण सत्यापित केले जाऊ शकते. तर बघा, कोरेश मेदी व पारसीच्या एकत्रित देशांच्या सैन्याचा सेनापती याने बाबेलच्या गर्विष्ठ राजांचा पाडाव केला. पण दानिएल हा एकटाच नव्हता ज्याने याची भविष्यवाणी केली होती.
खरं तर देवाने कोरेशचे नाव त्याच्या जन्माच्या सुमारे 150 वर्षांपूर्वी ठरवले. यशया संदेष्टाने सुमारे 680 ईसापूर्वी कधीतरी लिहिलेली ही आश्चर्यकारक भविष्यवाणी पहा. यशया 45 मध्ये वचन 1. परमेश्वर त्याचे अभिषेक कोरेशला, ज्याचा उजवा हात मी धरला आहे, त्याच्या पुढे राष्ट्रांना वश करण्यासाठी आणि राजांची शस्त्रास्त्रे सोडवण्यासाठी, त्याच्या पुढे दुहेरी दरवाजे उघडण्यासाठी, जेणेकरून दरवाजे बंद होणार नाहीत, असे म्हणतो. नेमकी काय घडले ते असे आहे मित्रांनो. त्याच्या सैन्यांनी युफ्रेटिस नदी वळवण्यासाठी आणि कोरडी करण्यासाठी कालवे खोदले आणि बाबिलच्या भिंतीखाली कूच केले, उघड्या वेशीतून आणि शहरात आले. बायबल हे सामान्य पुस्तक नाही आहे. जेव्हा तुम्ही आणि मी देवाचे वचन उघडतो तेव्हा आपण जिवंत देवाचे वचन उघडत असतो. त्याच्या भविष्यवाण्या खरोखरच खऱ्या आहेत. पुढे दानियल 2 वचन 39. त्यानंतर दुसरे पितळेचे तिसरे राज्य, जे सर्व पृथ्वीवर राज्य करेल. राजा सिकंदर महानने त्याच्या कांस्य चिलकतांसह आपल्या सैन्याचे नेतृत्व केले. जर तुम्ही आज अथेन्स, ग्रीस येथे असलेल्या ॲक्रोपोलिस म्युझियममध्ये गेला असता तर तुम्हाला आढळेल की या तिसऱ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कांस्य पदकाने करणे किती योग्य आहे. इथे तुम्ही ते शास्त्रगार पाहू शकता जे प्राचीन सैनिक परिधान करायचे. ग्रीसच्या सर्व लष्करी प्रगतीसह सिकंदर महान राजाच्या शहाणपणाने आणि त्याच्या लष्करी कौशल्यामुळे ग्रीस राष्ट्र विजेच्या वेगाने त्यावेळेच्या जगावर विजय मिळवू शकला. त्याने त्या वेळापर्यंतचे सर्वात मोठे साम्राज्य मिळवले. वयाच्या 32व्या वर्षी सिकंदर राजाने जे साध्य केले ते करण्यासाठी अनेकांना संपूर्ण आयुष्य लागले. त्याच्या तरुण वयातच जागतिक वर्चस्व प्राप्त केल्यानंतर तो लवकरच मृत्यूशय्येवर होता, जो त्याच्या असंयमी वागणुकीचा परिणाम होता असे मानले जात होते. बाबेल, मेदी पारसी, ग्रीस. पण काय ग्रीस कायमचे जगावर राज्य करेल का? दानियल 2 वचन 40. आणि चौथा राज्य लोखंडासारखे मजबूत असेल. महान इंग्रजी इतिहासकार एडवर्ड गिबन जरी स्वतः ख्रिस्ती किंवा बायबलवर विश्वास ठेवणारा नसला तरी रोमन साम्राज्याचा घट आणि पतन या पुस्तकामध्ये लिहिले. सोने, चांदी किंवा पितळेच्या प्रतिमा ज्या राष्ट्रांचे व त्यांच्या राजांचे प्रतिनिधित्व करू शकतात. रोमच्या लोखंडी राजेशाहीने ते एकापाठोपाठ तुटले. खरंच ते घडले. ईसापूर्व 168 पासून रोमने जगावर वर्चस्व गाजवले. ईसापूर्व 476 पर्यंत रोमच्या काळात बाळ येशूचा जन्म झाला. योसेफ आणि मरिया जुलमी रोमी साम्राज्यातून मिसरमध्ये पळून गेले. येशूचा एका रोमी राज्यपालाने खटला चालवला आणि रोमी सैनिकांनी त्याला वधस्तंभावर खिळले. 500 वर्षांहून अधिक काळ रोम जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक म्हणून अजिंक्य असल्याचे दिसून आला. पण बायबलने काय भाकीत केले? दानियल 2 वचन 41. आणि तुम्ही पाय आणि बोटे पाहिलीत, काही कुंभाराच्या मातीचे आणि काही लोखंडाचे. राज्याचे विभाजन होईल. रोम नंतर उदयास येणाऱ्या 5व्या साम्राज्याची भविष्यवाणी बायबलने केली नाही, पण विभाजित साम्राज्याची भविष्यवाणी केली. दुसरे एकल जागतिक साम्राज्य रोमचे अनुसरण करणार नाही. लोखंड आणि मातीचे पाय रोमी साम्राज्याच्या विभागांचे प्रतिनिधित्व करतात. असे होईल वर्णन केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे युरोप विभागले गेले. दानियल 2 वचन 43 घोषित करते, तुम्ही लोखंड कुंभाराच्या मातीत मिसळलेले पाहिल्याप्रमाणे ते माणसांच्या वंशात मिसळतील, पण ते एकमेकांना चिकटणार नाहीत, जसे लोखंड मातीत मिसळत नाही. संपूर्ण इतिहासात युरोपच्या राजांनी आंतरविवाहाद्वारे साम्राज्य एकत्र करण्याचा प्रयत्न केला. याचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जेव्हा नेपोलियनने आपली पत्नी जोसेफिन हिला घटस्फोट दिला आणि आपल्या देशाचे संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संपूर्ण युरोप एकत्र करण्याचे आपले ध्येय पुढे नेण्यासाठी ऑस्ट्रियाच्या लुईसशी लग्न केले. भविष्यवाणीनुसार तो पूर्णपणे अयशस्वी झाला. आंतरविवाहाशिवाय राजकीय नेत्यांनी युरोपला एकत्र करण्याचा प्रयत्न, त्यांनी लष्करी संघर्ष आणि युद्धाद्वारे त्यांचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला. 5व्या चार्ल्सला शार्लमेनला युरोप एकत्र करायचे होते. नेपोलियनने संपूर्ण युरोप एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे अयशस्वी झाले. नेपोलियनने आपल्या जर्नलमध्ये त्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे वर्णन लिहिले. एक युरोप असेल, एक चलन असेल, एकच भाषा असेल,
संपूर्ण युरोपवर एकच सरकार असेल. पण 1815च्या जूनमध्ये वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव झाला तेव्हा तो म्हणाला, देवा सर्वशक्तिमान माझ्यासाठी खूप आहे. मित्रांनो, बायबल अचूक आहे. युरोप विभागला गेला आहे. चार्ल्स पाचवा, शार्लमेन, नेपोलियन, हिटलर, स्टॅलिन हे जागतिक नेते होणार होते आणि ते सगळे अयशस्वी झाले. हिटलरचा विचार करा. त्यांच्या ज्वलंत भाषणांनी जनतेला वेड लावले. त्यांचे बोधवाक्य होते, एक समाज, एक साम्राज्य, एक नेता. असे दिसून आले की तो आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल आणि संपूर्ण युरोप एकत्र करेल. सहयोगी सैन्य अडकले होते. पराभव निश्चित वाटत होता. पण उल्लेखनीय म्हणजे हिटलरने त्याच्या टाक्यांना थांबवून पुन्हा पुरवठा करण्याचे आदेश दिले. हिटलरच्या टाक्या कशामुळे थांबल्या? दानियल अध्याय 2 मधील एक प्राचीन भविष्यवाणी घोषित करते की रोमी साम्राज्याच्या काळापासून युरोप कधीही एकत्र होणार नाही. बायबल प्रकटीकरणाच्या पुस्तकात युरोपला एकत्र करण्याचा एक अंतिम शेवटचा प्रयत्न करण्याचे भाकीत करते. यावेळी एका धार्मिक राजकीय संघटन अंतर्गत मध्ये तुम्ही पाहिलेली 10 शिंगे 10 राजे आहेत ज्यांना अजून राज्य मिळालेले नाही, परंतु त्यांना पशुसह राजे म्हणून एका तासासाठी अधिकार प्राप्त झाला आहे. हे या भविष्यवाणीचे महत्त्व आहे. थोड्या काळासाठी युरोप आणि बाकी जग येशूच्या येण्याआधी धार्मिक राजकीय संघराज्यात प्रवेश करतील. या तात्पुरत्या एकतेचे प्रकटीकरण कसे वर्णन करते ते पहा. हे एका मनाचे आहेत आणि ते त्यांचे सामर्थ्य आणि अधिकार पशुला देतील. तर इथे एक भविष्यवाणी आहे की एका तासासाठी, थोड्या कालावधीसाठी युरोपमधील राष्ट्रे एकत्र येतील. आज युरोप एकत्र करण्याच्या हालचाली आहेत का? संपूर्ण जग एकत्र करण्यासाठी युरोपच्या सामान्य बाजारपेठेचे प्रतीक असलेला ध्वज म्हणजे अनेक आवाज, एक समाज. युरो हे युरोपसाठी एक समान चलन स्थापन करण्याचे प्रयत्नाचे परिणाम आहे. प्रकटीकरण आपल्याला सांगते की लोकांना एकत्र करण्याचा हा एक अंतिम प्रयत्न असेल, श्वापदाची शक्ती तयार करण्यासाठी, जे त्यांना धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या जोडतो एका महान व्यवस्थेच्या अंतर्गत. जेव्हा जगभर विरोध, संघर्ष आणि युद्ध, हे दुष्काळ, रोगराई आणि आर्थिक अपयश या सर्वांसह एकत्रित होईल, ही कल्पना इतकी गोड मांडली जाईल. एक संयुक्त जग, एक संघ समाज, आपण सर्व एक होऊ. पण बायबल म्हणते की हे एकाच मनाचे आहेत आणि ते श्वापदाला त्याची शक्ती आणि अधिकार देतात. हे लोक कोकऱ्याशी युद्ध करतील, जो येशू आहे, आणि कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल. आपल्याला एका पृथ्वीवरील राज्यात स्वारस्य नाही, कारण येशूने आपल्याला एका स्वर्गीय राज्याचे वचन दिले आहे. ही भविष्यवाणी प्रकटीकरण 17 मध्ये म्हणते की कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्याच्याबरोबर जे आहेत ते निवडलेले, बोलावलेले आणि विश्वासू आहेत. इतिहासाने दानियल अध्याय 2च्या भविष्यवाणीचे ब्लूप्रिंटसारखे अनुसरण केले आहे आणि पुढेही करत राहील. या ग्रहाच्या राजकीय कामे सहजगत्या घडलेले नाही. या क्षणी जगात घडणाऱ्या घटना हे राजांचा राजा येशू लवकरच येणार याची खूण आहे. त्याचे पुनरागमन लोखंडी आणि मातीच्या पायथ्यांशी उभे असलेल्या जगाची एकमेव आशा आहे, जी कोसळण्यासाठी तयार आहे. दानियलची प्रतिमेची भविष्यवाणी आणि प्रकटीकरणाच्या भविष्यवाण्या आपल्याला नवीन काळाकडे निर्देशित करतात. दानियल 2:34. तुम्ही पाहत असताना एक दगड हातांशिवाय कापला गेला होता, ज्याने त्या प्रतिमेच्या लोखंडी आणि मातीच्या पायावर प्रहार केला आणि त्याचे तुकडे केले. दानियल अध्याय 2:44. स्वर्गाचा परमेश्वर एक राज्य स्थापन करेल, ज्याचा कधीही नाश होणार नाही. प्रतिमेला ढासळणारा खडक काय आहे? युगांचा खडक, राजा येशू. आपण पृथ्वीवरील राज्यांमध्ये विश्वास ठेवू शकत नाही. जे उठतात आणि पडतात ते तात्पुरते, भ्रामक आहेत. पण आपण देवाच्या राज्यात विश्वास ठेवू शकतो, जे कधीही अपयशी ठरणार नाही. आपण एका जागतिक युद्धात आहोत आणि आपला जागतिक बचाव मार्गावर आहे. ख्रिस्ताचे अलौकिक राज्य येईल आणि या जगाच्या सर्व राज्यांचे नाश करेल. प्रकटीकरण 11:15. आणि स्वर्गात मोठ्याने आवाज आले असे म्हणत, या जगाची राज्ये आपल्या प्रभूची राज्ये झाली आहेत आणि तो अनंत काळासाठी राज्य करेल.
मानवी अंतःकरणात महान तळमळ शांतता आणि सुरक्षेसाठी आहे. युद्ध, गरिबी आणि विध्वंसक रोगांची भीती न बाळगता आपण आपल्या मुलांचे संगोपन करू शकणाऱ्या स्थिर समाजाची वाट पाहतो. आपल्याला भीतीने नव्हे तर आशेने भरलेले भविष्य हवे आहे. दानियल 2ची प्रतिमा मला फ्रेडीबद्दलच्या कथेचा विचार करायला लावते, जी माझ्या AWR व्हिडिओ क्रूने दक्षिण आफ्रिकेत चित्रित केली होती. फ्रेडी एका अतिशय धार्मिक घरात वाढला होता. त्याचे वडील एक पुजारी होते, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. मग वयात आल्यावर त्याने देवाशी असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले, जोपर्यंत एक दिवस त्याच्या बहिणीचा खून झाल्याचा त्याला फोन आला. फ्रेडीचा त्वरित राग, क्रोध आणि निराशेत बदलला. दारूच्या नशेत त्याने आपल्या समस्या बुडवल्या. शेवटी त्याचे आत्मविध्वंसक वर्तन आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले. तो दिवसभर प्यायचा, मग रात्रीच्या वेळेस मुद्दाम गाडीखाली येण्याच्या आशेने व्यस्त रस्त्यावर झोपायचा. सुदैवाने पोलीस किंवा त्याचे मित्र त्याला नेहमी सुखरूप घरी पोचवायचे. शेवटी तो त्याच्या मध्यधुंद अवस्थेत जेव्हा जागा व्हायचा, तो घरी कसा पोचला त्याला आठवत नव्हते. यापैकी एका क्षणात देवाने फ्रेडीचे लक्ष वेधले. एका रात्री त्याने आवाज ऐकला, "मी कोण आहे?" त्याने उत्तर दिले, "मला माहित नाही." देव म्हणाला, "नीट विचार कर. प्रेम ही अंतहीन क्षमा आहे." आश्चर्याची गोष्ट म्हणजे फ्रेडीला त्याच्या बहिणीच्या शेवटच्या फेसबुक टिप्पणीबद्दल कळाले, ज्याच्यामध्ये नेमकी तेच सांगितले गेले. पवित्र आत्म्याने त्याला त्याचे बायबल उघडण्यास उद्युक्त केले आणि फ्रेडीला आश्चर्य वाटले. फ्रेडी विचार करत होता की येशू त्याचे रिक्त हृदय भरू शकेल का. फ्रेडी संघर्ष करत होता, त्याच्या बहिणीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येईल याची खात्री मिळवण्यासाठी. बायबलमध्ये जे म्हटले आहे ते खरे आहे आणि कोणीतरी बनवलेली परिकथा नाही हे तिला कसे कळाले असते. त्याच्या अभ्यासादरम्यान तो दानियल आणि प्रकटीकरणाच्या भविष्याबद्दल मोहित झाला. दानियल 2ने भाकीत केल्याप्रमाणे आणि त्या भविष्यवाणीनुसार अगदी वेळेवर इतिहासाने राज्यांच्या उदय आणि पतनास कसे समर्थन दिले याबद्दल तो उत्सुक झाला. फ्रेडीला आता खात्री होती की तो बायबलच्या शिकवणींवर विश्वास ठेवू शकतो. तो आता इतरांना बायबलबद्दल शिकवण्यासाठी समर्पित आहे, ज्याची सुरुवात तो दानियल 2 पासून करतो, कारण ते सिद्ध करते की बायबल प्रामाणिक आणि विश्वसनीय आहे आणि इतिहासाशी जुळते, कारण इतिहास नाकारता येत नाही. मित्रांनो, आपण आज एका तुटलेल्या जगात जगत आहोत आणि ते आपल्याला कोणतेही उत्तर देऊ शकत नाही, पण बायबल ते उत्तर देते. आपण पाहिल्याप्रमाणे अभ्यास केलेल्या महान प्रतिमेच्या पायाच्या बोटांच्या काळात आपण जगत आहोत. आपल्याला माहित आहे की हातांशिवाय कापलेला खडक लवकरच येईल आणि प्रतिमेवर प्रहार करेल. पृथ्वीवरील सर्व शक्तींचा कायमचा नाश करून येशू त्याचे राज्य स्थापन करण्यासाठी येणार आहे. मला खरंच तिथे राहायचं आहे, तुम्हाला नाही का? तोपर्यंत जेव्हा या जगात सर्व काही उलट असेल, धन्यवाद प्रभू की तू या जगाची काळजी घेत आहेस. या जगातील कोणतीही गोष्ट येशूला आश्चर्यचकित करू शकत नाही. त्याला सर्व काही माहीत आहे आणि तो आपल्याला घाबरू नका असे म्हणतो. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वर्गात एक परमेश्वर आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही का? परमेश्वर जो आपला राजा आणि तारणारा आहे, एक परमेश्वर जो आपल्यावर इतकं प्रेम करतो, त्याने आपल्याला दानियल 2 मध्ये पृथ्वीच्या इतिहासाचा उलगडा कसा होईल याची एक झलक दिली आहे. त्याने भाकीत केले होते तसेच घडले आहे. परमेश्वर आपल्या पुढे कठीण आणि अनपेक्षित परिस्थिती किंवा प्रश्न ठेवत नाही किंवा आपल्यापासून काहीही लपवत नाही. तो स्पष्ट आहे आणि तो कधीही बदलत नाही. आपण त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू शकतो. येशू आज तुमच्यापर्यंत पोचत आहे. तो तुम्हाला आमंत्रित करत आहे तुमच्या हृदयात येण्यास, त्याला विचारण्यासाठी. आजच निर्णय घ्या, वचन घेण्यास की परमेश्वर आणि त्याचे राज्य काय आहे हे गांभीर्याने शोधण्यासाठी. मित्रांनो, परमेश्वर आज तुमच्या हृदयावर त्याच्या मालकीचा दावा करू शकतो का? जर तुमचं उत्तर हो असेल, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमची टीम तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आजचा कार्यक्रम संपवण्या अगोदर चला आपण एकत्र प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तू पराक्रमी परमेश्वर आहेस.
तुझ्यामध्ये राज्य स्थापन करण्याची आणि राजांना काढून टाकण्याची शक्ती आहे. आज तू आमचे संरक्षण कसे करणार आहेस आणि आम्हाला कसे पुरवणार आहेस हे आम्हाला पहिलीच कळवल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आमचा तुझ्यावर विश्वास आहे. येशूच्या मौल्यवान शक्तिशाली नावात आमेन. मित्रांनो, मला तुमच्याशी परत एकदा इथे भेटायला खूप आवडेल, कारण येशू येण्याआधी कोणती चिन्हे घडणार आहेत यावर आपण विशेष अभ्यास करणार आहोत. बायबलमध्ये कोविड-19 बद्दल दिले आहे का? आमचा पुढचा विषय चुकवू नका. चिन्हे. परमेश्वर आपल्यावर इतकं प्रेम करतो की तो आपल्याला पहिलीच चेतावणी देतो. आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर आपल्याला माहिती देण्यासाठी. देवाचा मार्ग निवडा. शुभरात्र. प्रेक्षणासाठी धन्यवाद. तुम्हाला आणखी बायबलातील सत्य जाणून घ्यायचे असल्यास कृपया खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. तसेच माझ्या आवडत्या व्हिडिओंपैकी एक पाहण्यासाठी इथे क्लिक करा आणि संपूर्ण मालिकेसाठी वर डावीकडे क्लिक करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव.